आता कधी कधी मला मठात जायला भेटत नाही. हम्म. माझ्या घरच्या स्वामींना मी नमस्कार. नमस्कार करतो. बरोबर. आता खूप लोक म्हणतात की घरी जर मठ स्वामी आहे तर मठात जायची गरज काय. हम्म. स्मॉल एनर्जी, लार्ज एनर्जी हम्म. डिफरन्स आहे. हो. तुम्ही इथे खाली जाता गार्डनमध्ये, का जाता? फ्रेश एअर. फ्रेश एअर घ्यायला. पण बरोबर. जास्त फ्रेश एअर पाहिजे तर आपण करतो गावी जातो. एअर सगळीकडे सेम आहे, बरोबर. पण स्मॉल एनर्जी, लार्ज लार्ज एनर्जी. एनर्जी. जेव्हा तुम्ही घरच्या देवांना, घरच्या मूर्तीला पाया पडता तर तुम्ही ती स्मॉल एनर्जी कन्झ्युम करता. तर तुम्हाला लार्ज स्केलमध्ये पाहिजे तेव्हा तुम्ही देवाला, मठात जाता का तिकडचं जास्त एनर्जी लवकर जास्त लार्ज स्केलमध्ये आपल्याला मिळाली. बरोबर. आता स्वामींचं आणि माझं आता असं झालं की मी एखादी गोष्ट मला खूप त्रास झाला ना, मी डायरेक्ट स्वामींशी भांडतो. ओके. सिरियसली सांगतो. समोर 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 त्याच्या बसतो, त्यांची मूर्ती माझ्या समोर आहे, मी मांडी घालतो आणि तुमच्यामुळे झालंय, तुम्ही मला खूप त्रास दिला आणि तुम्हाला सगळं दिसतंय तरी पण तुम्ही काहीच कसं करत नाही, मला कळतच नाही यार, असं भांडतो. सिरियस माझे प्रयत्न पूर्ण करतोय पण तुम्हाला सगळं मुद्दाम करणार. कारण कसं आहे, तुमच्या वडिलांनी जर तुम्हाला कुठली गोष्ट दिली नाही तर तुम्ही भांडणार कोणाशी? वडिलांशी भांडणार ना. आता आपण आपल्या लहान मुलांना देत नाही, किती भांडतात आपल्याशी, तुम्ही तसेच आहे, तुम्ही मला नेहमी असं करता. पण ते कसलं नातं आहे की त्याला अपेक्षा खूप. आता मी जर बाप आहे तर मी माझ्या वेळेला त्याला देणार आहे, पण ते वेळेपर्यंत त्याची पेशन्स नाही. मी भांडतो स्वामींच्या, आणि खूप वेळा असं स्वामींनी भांडल्यानंतर दिलंय मला. ओके. असंही झालेलं आहे. आणि मी पहिल्यापासून मनातून स्वामींना खूप मानतो, म्हणजे जातोय मठात. असं काही नाहीये की भक्ती दाखवल्याने वाढते, असं काय नाही. तुम्ही नाही दाखवलं तरी तुमच्या मनात आहे ना, तुमचा इंडिव्हिज्युअल आनंद मिळाला पाहिजे. तो स्वामी भक्त आहे, त्याचा लाईफ बदललं म्हणून मी पण आजपासून स्वामींची पूजा करतो आणि माझा लाईफ बदलतो, तसं नाही होणार. ते कनेक्ट व्हायला स्वामींचा योग लागतो, प्रत्येक देवाचा. तुम्हाला कनेक्ट झालं मग तुम्हाला कोणी वेगळं करू शकत नाही. माझा योग तो अक्कलकोटचा होता. जेव्हा मला जायचं होतं, ती घटना घडली आणि त्यांनी मला तिथे बोलवलं. एवढं कठीण परिस्थिती. तुम्ही फर्स्ट टाइम अक्कलकोटला एवढ्या वर्षात मी तिकडे कनेक्ट झालो. आता तो बॉन्ड एवढा झालाय की आता स्वतःहून कधी अक्कलकोटला जातो. एवढी आता आपल्याला ताकद झाली, आपण कधीही जातो. पण एक गोष्ट याच्यातून चांगली तुम्ही सांगितली की आपण जेव्हा घरच्या देवांची पूजा करतो किंवा घरच्या देवांच्या पाया पडतो तर ते एक स्मॉल एनर्जी, म्हणजे डेली बेसिसवरती आपल्याला मोटिवेशन लागतं ना, डेली ते तिथून भेटतं आपल्याला. बरोबर. पण एकदा का होईना महिन्यातून 15 दिवसातून देवळात जाणं जे गरजेचं आहे, मोठ्या देवळात जाणं. कारण का तिथे पहिल्यापासूनच तो फील असतो, तो ऑरा पहिल्यापासूनच क्लीन असतो. बरोबर. जेव्हा आपण त्या देवळात जातो तेव्हा तिकडे आपली नेगेटिव्ह एनर्जी असते ती ऑटोमॅटिकली बाहेर निघून जाते आणि आपण पूर्ण प्युअर वाइब्स मध्ये जातो. महिन्यातून एकदा म्हणून जावं लास्ट ठिकाणी. बरोबर. म्हणजे बोलतात ना की देवळात का जातो, तुम्ही घरी पण देव शोधू शकता, माणसात पण देव शोधू शकता. काहीच नाही आहे ते. त्याचं उत्तर मला पण आज भेटलं नाही आहे ना, ते स्मॉल एनर्जी आहे. खूप प्रश्न विचारतात की माणसात देव शोधा, माणसात देव शोधा, घरच्या देवांना पूजा. पूजलंच पाहिजे घरच्या देवांना 100%. कारण दरवेळेला तुम्हाला मठात जाऊन, मंदिरात जाऊन लाईन लावणं जमतं का? जमणार आहे का? नाही. म्हणून आपण केले डेली मोटिवेशन. तुम्ही म्हणलात की डेली मला एनर्जी पाहिजे तर मी इकडनं घेतो. जेव्हा मला वेळ मिळेल, जेव्हा मला वाटतं की आता मला मोठी एनर्जीची गरज आहे तर मी बाहेर. खूप छान सांगितलं सर. इन जनरल लाईफ मध्ये सर, तुम्ही आता आपल्याला माहिती आहे प्रत्येक जण धावपळीमध्ये असतो, प्रत्येक दिवस सारखा नसतो, कधी वर कधी चढ उतार असतोच. तर त्या डेली लाईफ मध्ये तुम्ही स्वतःला मोटिवेट ठेवण्यासाठी काय करता, म्हणजे काय वेगळं असं करता का? बरोबर. खूप चांगला प्रश्न आहे आणि आता तो गरजेचा आहे लोकांपर्यंत पोहोचणं. बरोबर. आता आपल्याकडे 2 थॉट्स आहेत, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. बरोबर. उद्या मला प्रवासाला निघायचंय समजा, तर तुम्ही कधी ऐकलेत का की तुम्हाला पहिलं कोण असं बोललंय की जा बिंदास, काय नाही व्यवस्थित येशील? नाही. पहिलं वाक्य कसं, ते घेतलं का, ते तिकडे नसेल मग प्रॉब्लेम होईल, जाताना हे करून जा, ते करून जा. म्हणजे काय की आपला मेंदू हा पहिल्यांदा निगेटिव्ह थॉट्स क्रिएट करतो. ओके. निगेटिव्ह थॉट्सवर जेव्हा तुम्ही ओव्हरकम करता, आन्सर शोधता, मग तो पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्ट होतो. अरे काय नाही, मी ते घेतलंय, काही होणार नाही. बरोबर आहे. तसंच डेली लाईफमध्ये की प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्हाला कठीण संघर्ष येईल किंवा कुठली घटना घडेल किंवा कुठली अडचण येईल तर तुम्ही पहिलं निगेटिव्हकडे जाणार. बरोबर. नंतर तुम्हाला पॉझिटिव्हकडे वाटलं म्हणजे पहिला आपला मेंदू निगेटिव्हला जास्त खतपाणी घालतो. आणि एकदा निगेटिव्ह थॉट्स कसं आहे माहिती आहे का की ते सडनली वाढतात आणि भरपूर वाढतात. आणि पॉझिटिव्ह थॉट्स कसे आहेत ते हळूहळू वाढतात, त्याला खतपाणी घालावं लागतं. बरोबर. म्हणून
त्याच्यामुळे असं जर तुम्हाला वाटलं की मोटिवेशनची गरज आहे किंवा मला आता खूप त्रास होतो, तर माझं पर्सनल ओपिनियन आहे की पहिलं एक वाक्य बोला, जो हो रहा है वो अच्छा हो रहा है, जो होगा वो भी अच्छा होगा, जो हुआ तो वो भी अच्छा हुआ था. जे काय चाललंय ते सगळं चांगलंच चाललंय. म्हणजे ह्याच्यातून काहीतरी चांगलं होणार आहे म्हणूनही आता घडलंय. हा जेव्हा पॉझिटिव्ह विचार तुम्ही मनात आणाल तेव्हा तिकडे तुम्ही 1% मोटिवेट होईल की मला काही घालायची गरज नाही, हे घडणार होतं, हे झालं आणि याच्या मागचं रिझन आहे काहीतरी. अरे आत्ता नाही, 1 month 2 months 1 year 2 year 10 years पण आहे. काही ना काहीतरी होतं, ते काही ना काहीतरी रिझनमुळेच होत. दुसरं पण मोटिवेट जेव्हा तुम्ही डिप्रेशन मध्ये असताना तेव्हा तुम्हाला आजूबाजूचा सर्कल चांगला पाहिजे. ओके. आता जर तुम्ही टेन्शन मध्ये आहात आणि एखाद्याला बोलता मला खूप टेन्शन आलंय, चल मग दारू पिऊया मस्तपैकी, टेन्शन हलकं होईल, तर नाही, तो तुम्ही अजून त्याला खतपाणी घालताय दारू. पण तोच जर एखादा तुम्ही मित्र बोललात की मला अरे काय नको टेन्शन घेऊ, चल आपण एक चाय पिऊया, काय प्रॉब्लेम आहे ते बसून सॉल्व्ह निघेल मार्ग काहीतरी, हा सर्कल. ओके. तुम्हाला तो सर्कल इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही किती पॉझिटिव्ह असाल पण तुमचा सर्कल जर निगेटिव्ह असेल तर तुम्ही त्याला त्या पॉझिटिव्ह थॉटला तुम्ही ओव्हरकम नाही करू शकत. त्याच्यामुळे सर्कल इम्पॉर्टंट आहे मोटिव्ह जेव्हा तुम्ही डिप्रेशन मध्ये असता तेव्हा. आणि तिसरं म्हणजे एक तुमचं झालं शारीरिक, एक झालं तुमचं मानसिक, आणि तिसरं म्हणजे की कुठे ना कुठेतरी आपल्याला देवाकडे जावं लागतं. आता लोक म्हणतात देव काय करत नाही, देव करतच नसतो काय, पण देव आपल्याला शांत करण्यासाठी जी ताकद देतो, जी एनर्जी देतो, कारण आपण त्यात वेळ घालतो, म्हणजे कुठेतरी कनेक्ट व्हा. बरोबर. दैवी शक्तीला कुठेतरी कनेक्ट व्हा, कारण ती एनर्जी एक वेगळी आहे. डॉक्टर तुम्हाला झोपेच्या वेळेस देतो ती वेगळी, बरोबर, पण तुमचं मन झोपण्यासाठी तुम्हाला देवाकडून काहीतरी मिळायला पाहिजे. शरीर झोपणार पण मन तुमचं आतून, डोकं तुमचं चालूच राहणार. बरोबर. त्याच्यामुळे तिथे करा. म्हणजे तुम्ही जर खूप कठीण काय असेल तर 3 गोष्टी करा. तर पहिलं म्हणजे जी गोष्ट घडत त्यातून चांगलं शोधा, वाईट शोधू नका. दुसरं म्हणजे आपला आजूबाजूचा सर्कल आहे जे आपल्याला कनेक्टेड, आई वडील भावा मित्र मंडळी कोणी, ते पॉझिटिव्ह वाल्या लोकांशीच कनेक्ट राहा. बरोबर. आणि तिसरं म्हणजे जसं जमेल तसं जमेल देवाचं नामस्मरण देवात ठेवून ज्याने तुला मनाने एक शक्ती येईल त्याच्यातून बाहेर पडायला. ओके. या 3 गोष्टी. आणि चौथं म्हणजे माझं मोटिवेशन काका इन्स्टाग्रामला बघा, जेणेकरून तुम्हाला मोटिवेशनचे व्हिडिओ माझ्याकडून येत राहतील. बस एवढंच सांगेन. अगदी बरोबर. तर सक्सेस वरती आपण बोलतो, बरोबर, की सक्सेस भेटत नाही, पण त्यावेळेला जर तुम्ही पहिलं पण सांगितलं पेशन्स असणं खूप गरजेचं आहे, संयम असणं. तर पेशन्स आणि यश यांच्यामधला फरक ओळखण्यासाठी पण काय करावं लागतं? आता मी तुम्हाला सांगतो की पेशन्स, संयम आणि यश, लोक खूप कन्फ्युज होतात की पेशन्स ठेव खूप वेळा बोलतात, संयम ठेव, पण बोलण्याची पद्धत वेगळी आहे. पेशन्स आणि यश म्हणजे संयम जर हा यशाचा पाया आहे, पेशन्स माझ्या दृष्टीने. कारण कसं आहे, यश काय मागतं? वेळ, सातत्य, कन्सिस्टन्सी. बरोबर आहे. यशला हेच पाहिजे असतं. कुठलाही